फलटण, वरळी आणि जामखेड इथल्या 3 आत्महत्यांमुळे राज्य हादरून गेलं होतं आणि या आत्महत्यांना राजकीय किनार जोडली गेली होती। त्यामुळे राजकीय आरोप झाल्यामुळे त्याची चर्चा देखील जास्त झाली। फलटणमधील डॉक्टर महिलेच्या आत्महत्येची चर्चा ही हिवाळी अधिवेशनामध्ये देखील झाली आहे। मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी सविस्तरपणे उत्तर दिले आहे। बघूयात। ऑक्टोबर महिन्यात फलटणमध्ये उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिलेच्या आत्महत्येचं प्रकरण समोर आलं। त्या महिलेने आत्महत्या केली नाही तर तिची हत्या झाल्याचा आरोप करत विरोधकांनी रान पेटवलं। मात्र आज हाच मुद्दा हिवाळी अधिवेशनामध्ये उपस्थित झाला आणि मुख्यमंत्र्यांनी यावर उत्तर दिलंय। डॉक्टर महिलेची हत्या झाली नसून ती आत्महत्याच होती असं सांगताना त्या महिलेच्या हातावरची सुसाईड नोटही तिनंच लिहिली होती हे देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। यासोबतच या प्रकरणी पुढच्या 60 दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल करू असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। जसं मी सांगितलं की काही गोष्टींचा ॲनालिसिस ऑलरेडी झालेला आहे, तो आलेला आहे। काही गोष्टींचा ॲनालिसिस होतोय। कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण अशा गुन्ह्यांमध्ये 60 दिवसांमध्ये आपली चार्जशीट दाखल करतो। 90 दिवस वेळ असतो, पण 60 दिवसात आपण करतो महिलांच्या बाबतीत। तर तीही आपण आता जवळपास अंतिम टप्प्यात आहे। सरकारने या प्रकरणाच्या संदर्भात SIT आणि न्यायालयीन चौकशीची घोषणा केली। यामधूनच आतापर्यंतच्या तपासाच्या संदर्भात काही मुद्दे उपस्थित करण्यात आले। या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस अधिकारी गोपाळ बदने याने डॉक्टरची फसवणूक करून त्यांचं लैंगिक शोषण केल्याचं देखील निष्पन्न झालं। गळफास लावून म्हणजे स्ट्रँग्युलेशन नाही आहे, गळफास लावून या ठिकाणी केलेली हा मृत्यू आहे। आणि दुसरं, हातावर जे काही लिहिलेलं आहे ते अक्षरं त्या महिलेचेच आहेत। अशा पद्धतीनं या 2 गोष्टी आत्तापर्यंत तपासामध्ये आलेल्या आहेत। अजून हा तपास आपण कन्क्लूड केलेला नाही। आता याची चार्जशीट लवकरच दाखल होईल, पण पॅरलली अनेक गोष्टी या ठिकाणी सांगण्यात आल्या आणि म्हणून त्याचीही स्वतंत्रपणे चौकशी करण्याकरता एक आपण न्यायाधीशांची नेमणूक केली आहे। तेही याची स्वतंत्र चौकशी करतायत आणि हा जो पोलिसांचा तपास आहे हाही महिला IPS अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चाललेला आहे। तर या प्रकरणी डिजिटल, तांत्रिक आणि न्यायवैद्यक पुरावे असं काही संकलित करण्यात आलंय का? सोबतच 2 आरोपींच्या शिवाय इतर कोणी आरोपी आढळले का असा प्रश्न वडेट्टीवारांनी विचारलाय। खरं तर या प्रकरणामध्ये डिजिटल, तांत्रिक आणि फॉरेन्सिक पुरावे हे काही संकलित करण्यात आले आहे का हे आलं पाहिजेत अध्यक्ष महोदय। आणि यामध्ये या 2 व्यतिरिक्त इतर कोण पुन्हा आरोपी आहेत त्या संदर्भातली चौकशीच्या दिशेनं चौकशी सुरू आहे का? तर वडेट्टीवारांनी हा सवाल उपस्थित केल्याच्या नंतर या महिलेच्या WhatsApp चॅटच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली। तर पीडितेच्या भावानं या प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले। डिजिटल आणि फॉरेन्सिक एव्हिडन्स हा सगळा त्या ठिकाणी आहे। पूर्ण WhatsAppच्या चॅट्स, त्याचा ट्रेल हा सगळा प्राप्त झालेला आहे। सदरू महिला डॉक्टर ही हॉटेलमध्ये त्या आल्या, आपल्या रूममध्ये गेल्या, रूममध्ये जातपर्यंतचे सगळे CCTV फुटेजेस हे पोलिसांच्या ताब्यात आहेत। या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन झालेल्या SIT व न्यायिक समितीने या प्रकरणाचा सखोल तपास करावा व तिला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी। तसेच याआधी तिने तक्रार केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची तसेच वैद्यकीय प्रशासनातील अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी विनंती। आज या प्रकरणाला 47 दिवस पूर्ण होत आहेत। वारंवार प्रयत्न करूनही माननीय मुख्यमंत्री महोदय यांची अजूनही भेट होऊ शकली नाही। तर यानंतरच लवकरच भेटीसाठी वेळ मिळेल अशी अपेक्षा आहे। फलटणमधल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणावरून रणजित निंबाळकर आणि रामराजे निंबाळकर यांच्यामधल्या वादाचा अंक बघायला मिळाला होता। सुषमा अंधारेंनी थेट फलटण गाठून आंदोलन केलं होतं। तर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या वक्तव्यांवरून त्यांच्यावर चौफेर टीकाही झाली। आता तपासाच्या दृष्टीने जी पावलं उचलली जात आहेत यामधून पीडितेला न्याय मिळावा हीच अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।